750 वर्षापूर्वी पुन्हा असाच अधर्माकडे लोक वळू लागली. 750 वर्षापूर्वी पुन्हा एकदा दैत्य नव्हते पण मानवच दैत्याच्या रूपामध्ये सगळीकडे राहू लागले. अन्याय, अत्याचार, व्याभिचार, भ्रष्टाचार करू लागले. आणि मग तो देव विचारात पडला, आता परत यावं लागल, परत तरी यायचं नाही, कलियुगात यायचं नाही मला. आणि येऊन तरी काय करणार, हातामध्ये शस्त्र घेऊन या दुष्टांचा विनाश केला होता. आता दुष्ट शोधायचे किती, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ते विकार दुष्टाच्या रूपाने काम करतात. आता एकच काम करायचं, आता शस्त्र घ्यायचं नाही, त्या शस्त्राने यांना मारून टाकायचे नाही. आता तीच गीता अर्जुनाला मी जाता सांगितली होती. आता ते गीतेचं ज्ञान लोप पावलं, ज्यांच्या हातामध्ये गीता सापडली त्यांनी पोट भरण्याकरता त्याचा वापर सुरू केला, मिरवण्याकरता, अहंकाराकरता. आता त्यांना ठिकाणावर आणलं पाहिजे. गीता ही सोन्याची लगड होती. आता त्याला सांगितलं, त्यांचं लपवलं काही त्या विकास करायचं, कसं कसं चालेल ते त्याच्या अहंकारामुळं. आता त्या गीतेचे अलंकार बनवले पाहिजे. 700 श्लोकांची भगवद्गीता, 9033 अलंकार बनवले माझ्या ज्ञानोबाने. आणि मग त्या ज्ञानोबाने हे शस्त्र न घेता, ते शास्त्र न घेता, शास्त्र हातामध्ये शस्त्र न घेता शास्त्र घेतलंय, गीता नावाचं शस्त्र, आणि त्याला अलंकाराचं स्वरूप दिलंय. गीता ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका. आणि मग हे शास्त्र त्यांनी सगळ्यांच्या अंतःकरणात भरवलं, सगळ्यांना ह्या अलंकाराने सजवलं. तीच तिथी, तोच दिवस, त्याच नक्षत्रावर 750 वर्षापूर्वी आपण ज्ञानियांचे राजे